हे स्टेज हसवण्याचं नाही, इथं मनोरंजन चालत नाही. इथं फक्त तुमचं बघा मनोरंजनाचे अनेक महाराज साधने आलं का लक्षात. इतर अनेक साधना आहेत. या ठिकाणी मनोरंजनाचे साधनच नाही. मनोरंजनाने तुमचं बघा जर विनोद केला तर तुमचं मनोरंजन होईल, पण आत्मकल्याण होऊ शकत नाही. आत्मकल्याण होऊ शकत नाही. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपलं आत्मकल्याण व्हावं तर साधू संतांची विचाराची गरज आहे. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची गरज आहे. तुकोबारायांच्या गाथ्याची गरज आहे. एकनाथी भागवताची गरज आहे. नाथ महाराजांच्या रामायणाची गरज आहे. आणि या साधू संतांचे विचार जर आपल्या या बुद्धीमध्ये जर प्रकाशित झाले, अरे ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबाराय आहेत. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा म्हणजे तुकोबाराय आहेत. येतंय लक्षात. भावार्थ रामायण 40,000 ओव्या म्हणजे नाथ महाराज आहेत. आणखी पुढे बोलू. 700 श्लोक भगवद्गीता म्हणजे भगवान श्रीकृष्ण. कृष्णं वंदे जगद्गुरु. सर्वांचे गुरु कृष्ण आहेत. आणि त्यांच्या विचाराने काय आपल्याला ते शिकता येईल. आणि असा एखादा आपल्या महाराज कानावर शब्द पडून जाईल. ते ज्ञानोबारायांची जी ज्ञानेश्वरी जी निर्माण झाली ना, ती भगवद्गीतेपासून निर्माण झाली. आणि त्या ज्ञानेश्वरीचा जर अधिकार जर महाराज सांगायचं जर झालं ना, ज्ञानेश्वरी सामान्य ग्रंथ ज्ञानेश्वरीला तुम्ही समजू नका बरं का. ज्ञानेश्वरीचा कधी तुमच्या कानावर एखादा शब्द पडेल आणि आपलं आत्मकल्याण करून जाईल हे महाराज तुम्हालाही कळणार नाही. अरे ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. आणि अर्जुना लागी चित्कळिका उजळली श्रीकृष्णे. महाराज अर्जुन फक्त निमित्त होता हो. हे तुम्हा आम्हा सांगण्यासाठी सांगितलेलं ज्ञान आहे. अर्जुन आपल्या बालाजी महाराजांना माहिती, महाराज फक्त अर्जुन निमित्त होता. बरोबर. मी मंचच नाही सांगत, गोवी सांगतो तुम्हाला प्रमाण. आणि कुठल्याही गोष्टीचं प्रमाण असल्याशिवाय मी कधीच बोलत नाही. कारण काय असतं, त्या गोष्टीचं तुमच्याकडे जर प्रमाण असेल तरच ती गोष्ट तुम्हाला मानण्याचा अधिकार आहे. अन्यथा तुमच्याकडे जर प्रमाण नसेल तर ती गोष्ट मांडण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आज जर तुम्ही कोर्टामध्ये जरी गेलात तर त्या ठिकाणी काय मागता तू? राईट महाराजांनी प्रमाण. न्यायाधीश वकील काय पुरावा आहे, कोण साक्षी याचं प्रमाण मागितलं जातं. म्हणून करता मांडत असताना विषय त्या गोष्टीचं प्रमाण पाहिजे. अर्जुन मी सांगत होतो फक्त निमित्त आहे. अर्जुनाचे मी व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे. आणि संसारा एवढे थोर ओझे पिळले जगाचे. अरे या जगाचं ज्ञान लोपलेलं होतं महाराज. ज्ञान हे लोपलेलं होतं. त्या लोपलेल्या ज्ञानाला जाग करण्याचं काम
आमच्या ज्ञानोबारायांनी केलं. ज्ञानोबारायांच्या आरतीमध्ये सुंदर वर्णन आहे. लोप ज्ञानेश्वरी जर तुम्ही ऐकाल तर तुमचं कल्याण होईल. हे मी सांगत नाही. अरे ज्ञानेश्वरीचा एवढा अधिकार आहे. ज्ञानेश्वरी महाराज स्वानंद साम्राज्याचं चक्रवर्ती करण्याचं सामर्थ्य हे ज्ञानेश्वरी मध्ये भाऊ. बरं का पाहुणे हो, हा असतात पाहुणे फ्रेश आहे का? फ्रेश. वा वा, असंच पाहिजे. ज्ञानेश्वरी एक असा ग्रंथ आहे महाराज, तुम्हाला स्वानंद साम्राज्याचं चक्रवर्ती करते. परंतु कधी त्या ज्ञानेश्वरीची कायेने, वाचेने आणि मनाने ज्यावेळेस आपण सेवा कराल त्यावेळेस काय म्हणे वाचा जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करील, याला म्हणायचं ज्ञानेश्वरी. अरे तुम्हाला स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती कशाला म्हणतात कळतात का? भारत नाही, संपूर्ण जगाचं मालक आणि त्या मालकाला मिळालेलं जे वैभव आहे आणि त्या वैभवाचं साम्राज्याचा चक्रवर्ती जो असतो त्याला म्हणायचं स्वानंद साम्राज्य. आनंदाचा गाभा, या गाभा आनंदाचा चाकण्यासाठी ही ज्ञानेश्वरी म्हणजे एक चॉकलेट आहे. ओवी आपल्या मुखावर ठेवणं म्हणजे ही चॉकलेट आहे. एखादी असं सांगतात ना, एक तरी ओवी अनुभवावी नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. बरं का ज्ञानेश्वर भाऊ, एक तरी ओवी माणसाने अनुभवली पाहिजे, आपल्या जीवनाचं कल्याण होईल. आपल्या जीवनाचं बरं का भाऊ, एक ओवी जर अनुभवली तर जीवनाचं कल्याण होईल. म्हणून आपण प्रत्येकाने ज्ञानेश्वरी घरामध्ये ठेवा आणि आपल्या मुलाला वाचायला द्या. मुलं नक्कीच संस्कारी होतील, कमीत कमी व्यसनापासून तरी लांब जातील. आणि हे सत्य त्याच्यासाठीच आहे. नाहीतर आपल्याला काही पैसे जास्त झालेत म्हणून सत्य आहे. आपण दरवर्षी पट्टी करतो आणि माणसामध्ये बदल का होत नाही? तुम्हाला मगाशी सांगितलं, आपल्या अपेक्षा वेगळ्या आहेत. आपल्या अपेक्षा वेगळ्या आहेत आणि कीर्तनकार तुमच्याप्रमाणे वागण्याचा, मग अभ्यासू कीर्तनकार पण तुमच्या मनाप्रमाणे करतात. तुमच्या अपेक्षा आहेत महाराजांनी हसवलं पाहिजे आणि मग इथं कीर्तन येतात, हे इथं सांगायच्या गोष्टी बाजूला राहतात
आणि तुम्हाला संसारातलं ज्ञान हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे, त्याच गप्पा इथं मारतात. मग असं होतं, भर पावसामध्ये मोठ राहताय तुम्ही. काय पाऊस चालू आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे मोटर धरली. संसारातल्या गप्पा ज्ञान तुम्हाला जास्त आहे का महाराज लोकांनी जास्त आहे? संसारिक बरोबर महाराज, संसारिकतलं ज्ञान संसारिकला जास्त आहे. पण तुम्ही हे सांगा, ज्ञानोबारायांनी काय विचार आहे सांगितले, तुकोबारायांनी काय विचार सांगितले. या ठिकाणी ही गरज आहे. का गरज आहे? हे सत्तेच त्याच्यासाठी की आपले मुलं कमीत कमी संस्कारी व्हावं आणि व्यसनापासून बाजूला जावं, म्हणून करता हे सप्ताह. आपण नाही तर दरवर्षी लाख 2-2 लाख रुपये खर्च करतो आणि आहे तेच जीवन आपलं, ते बदलच होत नाही. म्हणून करता सप्ताह करण्याचं सार्थक झालं पाहिजे तरच सप्ताह करा, नाहीतर सप्ताहच करू नका असं माझं सांगणं असेल. काहीतरी बदल झाला पाहिजे. 4 मुलं तरी तुमच्या गावातले भगवान गडावर शिकायला आले पाहिजे, 4 मुलं तरी. आणि हे गरज आहे काळाची. आज आपण बघतो मुलं टपरी पळू दिसतात, आम्ही आपलं जीवन बर्बाद करून घेतात. अशा प्रकारच्या व्यसनापासून बाजूला जाणं ही काळाची गरज आहे. विठाला विठाला. म्हणून तो भगवंत जो आहे तो धर्माची तर मूर्ती आहे, पण पाप पुण्य जाणणारा देखील तो भगवंतच आहे. तुम्ही म्हणाल भगवंताच्या हातामध्ये पाप पुण्य आहे, मग आम्ही पाप केलं तर पाप होईल का, किंवा आम्ही पुण्य केलं तर पुण्य होईल का? नाही. आपल्याला काय करायचंय, आपण एखाद्या वेळेस महाराज बरं का पाहुणे, कधी कधी आपण पुण्य अभंग बरं का मी म्हणचं नाही, आपण जर कधी कधी पुण्य करायचं ठरवलं तर महाराज बालाजी महाराज पाप पण होऊ शकतं, आणि पाप करायचं ठरवलं तर कधी कधी पुण्य पण होऊ शकतं. कसं? पुण्य करिता होय पाप आणि दूध पाजूनी पोशीला साप. आपण जर पुण्य करावं म्हणून साप पाळला, हा साप काय पाळण्याची म्हणतात तुम्ही गोष्ट आहे का? आणि कळलं मग त्याची त्याला काही काही सापाला दूध पाजतात. पण असं सांगतं शास्त्र, तुकोबाराचे शब्द आहे, तुम्ही जर सापाला दूध पाजलं ना त्याचं विषामध्ये परिवर्तन होतं. तुका म्हणे सर्पा पाजिता क्षीर आणि वमिता विकार विष झाले. काय? त्या सापाला तुम्ही किती दूध पाजा त्याचं विषच होणार आहे. तसे आपल्या जवळ जे काही साप आहेत ना त्यांना जरा बाजूला करा. असे कोणी असतील तर बरं का, कारण कधी तुम्हाला ते डंक मारतील आणि कधी तुमचं जीवन उद्ध्वस्त करतील. आणि हे जवळचेच असतात बरं का, लांबचे नसतात. त्यांच्यापासून सावध राहा. जग बदलले. वंदावे दुरुन शिवून वंदावे दुरुन शिवून वंदावे दुरुन शिवून वंदावे दुरुन शिवून कामने सर्पणी तुला पाप झालं. पाप बरोबर, पाप झालं म्हणून पुण्य करिता होय पाप आणि दूध पाजोनी पोशीला साप. म्हणून काय कुणाच्या सानिध्यात राहतो आपण, आपल्या जवळचा कुणी कशाविषयी आपलं आचरण आहे,
आपल्या उठला बसताना आपल्यासोबत कोण आहे हे उदाहरण म्हणून सांगितलं बरं का सापाचं, पण ही सावधगिरी म्हणून मी सांगतो, आणि ते भगवंताच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून करता या गोष्टीपासून सावध व्हा. विठाला विठाला. आता हे झालं पाप. मग तुम्ही म्हणाल हे पाप पुण्य भगवंताच्या हातामध्ये आहे का, असं आम्हाला कळावं. असं आणखीन पुण्याचं पण उदाहरण कळालं पाहिजे ना. धर्माची तू मूर्ती आणि पाप पुण्य तुझे हाती. मग पाप पुण्य झाला तर कळलं, पुण्य करायला गेला आणि घडलं पाप. तसं मग जर पाप एखादा व्यक्ती करायला गेला तर पुण्य पण महाराज होतंय का? होतंय. कसं होतंय तेही सांगतो तुम्हाला. बघा, एका स्टँड वरती आपल्याला सर्वांनाच या गोष्टीची कल्पना आहे. एका स्टँड वरती एक व्यापारी आंबे विकायला घेऊन बसलेला होता. बघा, आंबे विकायला घेऊन बसलेला होता आणि त्याच स्टँड वरती 3 दिवसापासून महाराज एक भिकारी अतिशय भुकेने व्याकुळ झालेला, अतिशय भुकेने व्याकुळ झालेला. आणि त्याला वाटलं अतिशय आपण आपला जीव जातोय काय की अशा प्रकारची त्याची अवस्था. आणि आता म्हणतो ना माणूस, भूक लागल्यावर काहीच माणसाला कळत नाही. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि आजूबाजूला पाहिलं तर त्याला तो आंबे विकायला घेऊन बसलेला तो व्यापारी दिसला. आणि दिसल्याबरोबर त्याला वाटलं याच्याकडून आपल्याला एखादा आंबा भेटू शकतो. या उद्देशाने तो त्याच्याकडे गेला. आणि तो जो व्यापारी होता ना महाराज, ऐका माता माऊल्यांनो, ऐका वडीलधारी मंडळींनो, तो जो व्यापारी होता ना, आपल्याला माहिती त्या स्टँड वरती अनेक लोक मागायला येत असतात आणि तो अगोदर तशा लोकांना मागणारा तो वैतागून गेलेला होता, नाही का. स्टँडवर म्हणल्यानंतर कुणी ना कुणी काहीतरी मागतच आणि तो तसा तो वैतागून गेलेला होता. आणि अशा अवस्थेमध्ये 3 दिवसापासून उपाशी असलेल्या त्या ग्रस्ताने त्याच्या आंब्याची मागणी त्याच्याकडे केली आणि त्याला राग अगोदरच आलेला होता. आणि अशा अवस्थेमध्ये त्याने आपल्या हातामध्ये आंबा घेतला आणि जोरात फेकून मारला. कसा? असा जोरात फेकून मारला. आणि जसा तो आंबा फेकला, आपण जसा चेंडू फेकल्याच्या नंतर अलगत झेलतो, अशाच पद्धतीने त्या सदग्रस्ताने तो आंबा झेलला आणि तो आंबा खाऊन टाकला. मला सांगा, त्या व्यापाऱ्याचा त्याच्या पाठीमागचा भाव चांगला होता का हो? नाही. भलेही त्याने तो आंबा रागाने द्वेषाने फेकला होता, पण तो जो होता तो 3 दिवसापासून उपवासी होता आणि म्हणून करता त्याचं भूक भागली आणि त्याला जीवदान मिळालं. याला म्हणायचं पाप करता पिक असताना पण पुण्य होणं. म्हणून धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. आपल्या हातामध्ये पापही नाही महाराज आणि आपल्या हातामध्ये पुण्यही नाही. जे काही आहे तो भगवंतच आहे. म्हणून तुकोबारायांची मागणी, अशा असणाऱ्या भगवंता, तू जर मला या दुस्तर कर्मापासून सोडव. अभंगाचं 2रं चरण. माझं सोडवी दाता,
आणि कर्मापासून ही दुस्तरा आपल्या प्रत्येकाच्या पाठीमागे कर्म लागलेले आहे आणि ते कर्म आपल्याला त्या कर्मातून जर सुटावं असं जर महाराज वाटत असेल तर ते ईश्वराच्या कृपेशिवाय शक्य नाही असं सांगतात। आपल्याला कर्मातून केली कर्मे निवारी नारायण, तो कर्म जर नष्ट व्हावं असं जर वाटत असेल तर तो भगवंतच करू शकतो। म्हणून मागणी कुणाकडे? भगवंताकडे। आणखी सांगू, आपल्या प्रारब्धामध्ये जो भोग आहे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश झाला। हरीची कृपा झाल्याशिवाय कर्माचा नाश होऊ शकत नाही। म्हणून शब्द संताचे करीशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई आपुले करुणेची साई करेओ आई मजवरी। अरे आई कोण आहे? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा। भगवद्गीतेच्या भाषेत सांगू, पिता हमश्च जगतो माता धाता पितामह भेटम पवित्रम ओंकार रुक्सामजुरेवचा। ही भगवद्गीतेची भाषा आहे। या कारणे मी पिता, बरोबर, महत ब्रह्म हे माता, हे ज्ञानोबरायांचे शब्द आहेत। याच पदाचा अन्वय करत असताना या कारणे मी पिता, महत ब्रह्म हे माता, आपत्य पंडुसुता जगडंबर। हे जगडंबर म्हणजे जग, हे डोल देखाव आहे। आपण भगवंताचे लेकर आहे आणि आपलं आई वडील हे पंढरीश परमात्मा आपले वडील आहेत आणि रखुमाई आपली आई या। म्हणून त्या आई वडिलाकडे मागणी या लेकराची लेकरू पण असं म्हणतात ना, तुका म्हणे भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण। म्हणून करता जगद्गुरु तुकोबरायांची मागणी की भगवंता माझ्या दुस्तर कर्मापासून मला सोडवा। आणि असं असणारा तुकोबराय ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस बघा अनेक साधू संत आपल्याला विचार सांगतात, पण आपण साधू संतांचं ऐकत नाही, उलट साधू संतांनाच लोक त्रास देतात। अहो ज्ञानोबरायांचा विचार करा, अतिशय थोडीशी वेळ राहिलेली आपल्याकडे, बरं का, लक्ष द्या, झालं आपलं सेवा। या साधू संतांनाच उलट लोक त्रास देतात। ज्या ज्ञानोबराने तुम्हाला चांगलं सांगितलं, त्यांनी तुम्हाला कर्मापासून मुक्त, हे संत कर्मापासून बाजूला असतात, पण आपले हे कर्मातून सुटू शकत नाही आणि ते कर्मापासून सुटावं हे सांगण्यासाठी अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धाराया जन जड जीवा। आणि अशा असणाऱ्या संतांनाच आपण त्रास देतो का? अज्ञानपणामुळे। अहो त्या ज्ञानोबरायांचा विचार करा, ज्ञानोबरायांनी भिक्षाला जावं आणि लोकांनी त्यांच्या झोळीमध्ये शेण टाकावं। ज्ञानोबरायांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त करावं लागलं, जिवंत असताना विहिरीमध्ये उडी टाकून मरावं लागलं। तुमच्या भाषेमध्ये विहिरीमध्ये उडी टाकून मरणं सोपं वाटलं, आत्महत्याच्या भाषेमध्ये। असं या समाजाने एवढा त्रास दिला तरी ज्ञानोबरायांनी आपल्यासाठी खाऊ दिला, ते हे माय ज्ञानेश्वरी आणि संत जना माहेश्वरी। याला म्हणायचं संत उदार उदार आणि भरले अनंत भांडार। ही संतांची उदारता आहे। तुम्ही संताला त्रास देतात आणि संत तुम्हाला खाऊ देतात, याला संत म्हणतात। संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी, तोच संत एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ। आपलं मनोरथ संत पूर्ण करतात आणि त्या ज्ञानोबरायांना त्रास झाला। अहो एवढंच नाही, ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा, आपल्याला मला चरित्र सांगायचं नाही, ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांना काही कमी त्रास झाला? आपल्याला सर्वांना बाबांचं चरित्र माहिती, म्हणून मला चरित्र सांगायचं नाही। संत भगवान बाबांचं तुम्हाला अस्तित्व फक्त मोजक्या शब्दामध्येच, अतिशय मोजक्या स्पर्श करून मला पुढे जायचे। त्या काळामध्ये ऐश्वर्य संपन्न संत ज्या मी भगवान गडावर शिकायला आहे, त्या संत भगवान बाबांचं देखील महाराज त्या काळामध्ये काही कुटील प्रवृत्तीच्या, काही खळ प्रवृत्तीच्या नावानं लोकांनी अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस।
आणि असे कुटील आणि खळ काही प्रत्येक गावामध्ये असतात बरं का. त्याला म्हणतात आपण चंडाळ चौकडी. बरोबर भाऊ, चंडाळ चौकडी. कुणाचंही कुठंही कुणाचंही काय झालं की पुढच्या कडीला काही असेल, पुढच्या कडीला महाग नाहीच. गावाचं काही करायचं तर काहीच नाही, पण काय असेल तर सगळ्यात अगोदर तोच न्याय निवाडा जणू काय तो एकटाच गावाचा सगळं करतोय. आणि पट्टी दे म्हणलं महाग बघायचं, पट्टी दे म्हणलं की पाठीमाग, आणि काही करायचं म्हणलं क्रेडिट घ्यायचं म्हणलं की सगळ्यात पुढं. अशाला म्हणायचं खळ. आणि खळ अशा खळाला पण ज्ञानोबरांची खळाचा पण स्वीकार केलाय. पसायदानामध्ये जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, अशा खळाचा पण ज्ञानोबरांनी म्हणले वाकडेपणा जावा. ही ज्ञानोबरांची उदारता आहे. आपल्याला कळत नाही ज्ञानोबराय, अशाला पण ज्ञानोबराय जवळ घेतात. ही संतांची व्यापकता आहे. आणि म्हणतात ना, वीर ओळखावा मरणी आणि साधू ओळखावा मरणी. साधूचं मरण हे मरणावरून कळत असतं, आणि वीर कसा असतो त्याच्या पुरुषत्वावरून कळत असतं. आणि अशा प्रकारचं बाबांचं अस्तित्व नष्ट केलं तर असं सांगतात की ज्यांचं कीर्तिमुखच नारायण आहे त्यांना काय कमी पडणार आहे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण. अरे त्या भगवान बाबांचं कीर्ती मुखच हे नारायण होत. आणि तुमच्याच्याने काय होणार आहे, काय होणार आहे आपल्याच्याने? काहीच झालं नाही. उलट एक पटीनं अस्तित्व होत. पण संत भगवान बाबांचं आज आपण पाहतो, ज्यांनी ज्यांनी बाबांना त्रास दिला, म्हणतात ना चणे खावे लोखंडाचे आणि मग ब्रह्मपदी नाचे, किंवा परमार्थ नव्हे म्हणतात लेकुराच्या गोष्टी. पण त्यांनी आज आपण पाहतो श्री क्षेत्र भगवानगडाचा जर विचार केला, संताचं अस्तित्व कसं असतं. एका आज भगवानगडाचा विचार जर केला, एका गावापुरता मर्यादित नाही, एका तालुक्यापुरता मर्यादित नाही, एका जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, एका राज्यापुरता नव्हे, एका देशापुरता मर्यादित नसून आज जगाच्या पटलावर गुरुवर्य शास्त्री बाबांनी भगवानगडाचं नाव नेलं. याला म्हणायचं राष्ट्रसंत भगवान बाबांची कीर्ती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्याचा कीर्ती जगामाजी, जगामाजी, राहिल्याचा कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती,
जगा माझी असं सांगतात साधू संत जातात तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे किंवा त्या ठिकाणी सांगतात तुका म्हणे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे सत्कीर्तीने बरवे तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे त्या साधू संतांची कीर्ती आज भगवानगडाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते आणि शास्त्री बाबांनी भगवानगडाला काय काया पालट केलाय आज ज्ञानोबायांच्या मंदिराचं भाऊ तुम्ही आलेला असताना मला वाटतं सगळे गडावर काय भव्य आणि दिव्य ज्ञानोबारायांचं मंदिर चालू आहे गडावर म्हणतात ना पाहिली या वेद लावी किंवा त्या ठिकाणी पाहता लोचन सुखावले लोचन आपलं सुखवावं अशा प्रकारचं भव्य दिव्य भगवान गडावर मंदिर चालू आहे आणि त्या मंदिरासाठी सगळ्यांनी सहकार्य करा कारण शास्त्री बाबा आपल्याला गावाला आलते त्यावेळेस ते पण तुम्हाला कल्पना दिलीच असेल तुम्हाला सांगितलेलं आहे आमचं गाव असेल तुमचं असेल अगोदर आपल्या गावामध्ये आमच्या जन्मभूमीची पण परिस्थिती तेच आहे आणि तुमच्या पण जन्मभूमीची परिस्थिती तीच आहे आपल्या दोन्ही गावामध्ये भोगलवाडीमध्ये पण ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांचं मंदिराचं काम चालू आहे आणि आमच्या गावामध्ये पण भगवान बाबांच्या मंदिराचं काम महाराज चालू आहे बरं का महाराज आणि शास्त्री बाबांचं असा मानस आहे भगवान बाबांनी ज्या भगवान बाबांनी आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवलं ज्या भगवान बाबांनी आपल्याला अध्यात्मासोबत शिक्षणाचं महत्व सांगितलं हे का भगवान बाबांचं आपल्याला करायचं हे सांगतो मी मंदिर का बांधायचे आपलं अस्मिता आहे भगवान बाबा म्हणजे आपली अस्मिता आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपली अस्मिता आहे त्यांचे पुतळे का उभारायचे किंवा ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांचे मंदिर आपल्याला का उभारायचे याच्या पाठीमागचा इतिहास आहे आपल्यासाठी त्यांनी काय काय केलं नाही आज आपण पाहतो सर्वसामान्य शेतकऱ्याचे मुलं मोठमोठ्या पदावर जे आहेत त्या काळामध्ये बर का महाराज बालाजी महाराज जर त्या काळामध्ये बाबांनी जर शिक्षणाचं महत्व सांगितलं नसतं तर आज एवढ्या मोठमोठ्या पदावर हा समाज असता का तुम्हीच सांगा मला आज वकील आहेत आपले अनेक मोठमोठे पदावर लोक आहेत या डोंगर दऱ्यामधले खेड्यापाड्यातले या डोंगर दऱ्यामध्ये येऊन ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांनी आपल्याला सांगितलं बाबा जमिनी विका पण तुम्ही शिका हा संदेश दिला म्हणून सायंटिस्ट वकील न्यायाधीश आज आपल्याला मोठमोठ्या पदावर दिसतात हा संत भगवान बाबांनी आपल्याला दिलेला संदेश आहे म्हणून आजचं आपलं जीवन सुखी नाही तर कोण आपल्याला ओळखत होतो कोणीच विचारत नव्हतं आणि महाराष्ट्रातून ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांनी मराठवाड्यातून पहिली दिंडी काढली आणि आपल्याला भक्ती मार्ग दाखवला म्हणून संत भगवान बाबांचं आपल्याला भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं आपल्या गावामध्ये मंदिर उभारायचंय ही आपली अस्मिता आहे म्हणून होईल तेवढं सर्व ग्रामस्थांनी एक तुमचं लेकरू म्हणून तेवढा माझा अधिकार नाही पण माझा जरी अधिकार नसेल परंतु मी ज्या गुरुवर्याकडे शिकतो त्या गुरुवर्यांच्या त्या ठिकाणी गुरु माझे मी जरी मोठा नसलो पण माझे गुरु मोठे मी वयाने जरी लहान दिसत असलो तनाने जरी लहान दिसत असेल पण गुरुवर्या शास्त्री बाबांनी दिलेल्या ज्ञानाने आणि मनाने मोठा आहे म्हणून करता हा सांगतोय तुम्हाला या लेकराचा संदेश जपण्याचा प्रयत्न करा अरे बाबांना दिल्याने तुम्हाला काहीच कमी पडणार नाही तुम्ही एक हाताने दिलं ना तर अनंत हाताने बाबा तुम्हाला कोणत्या रूपाने कधी महाराज तुमच्या झोळीमध्ये टाकून जातील काहीच तुम्हाला कळणार पण नाही संताला दिल्याने कधीच कमी पडत नाही आता सांगितलं मला संत उदार उदार आणि भरले अनंत भांडार माग त्याची सरे आणि ओढ अवघेची पुरे
तुम्ही काही इच्छा करा, संत कल्पतरू इथं, संत चिंतामणी इथं तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील. म्हणून गावात होईल तेवढं चांगलं मंदिर उभारा. आणि ती मंदिराची बरं का पाहुण्या भाऊ, जर शिल्लक शास्त्री बाबा असं सांगितलं, वर्गणी जर शिल्लक राहिली चांगलं क्वालिटीचं मंदिर बनल्याच्या नंतर, तर माऊलीच्या मंदिराला परत परत मंदिर होणार नाही. म्हणून काही ना काही फुलाची पाकळी भगवान गडाला द्या, अशा प्रकारे शास्त्री बाबांचा पण आदेश आहे. स्वामीजी असतील, घराचे चतुर्थ उत्तराधिकारी कृष्ण बाबा असतील. म्हणून पण अगोदर चांगल्या प्रकारचं मंदिर आपल्या गावामध्ये उभारा आणि सगळ्यांनी सहकार्य करा. जसं तुम्ही सप्ताहाला सगळेजण मिळून करतात आणि असंच बाबांच्या कृपेने तुमचं वैभव वाढावं, बाबांची कीर्ती तुमच्याकडून घडावी आणि तुमच्याकडून उत्तर अशाच प्रकारचं सत्कार्य घडावं. आणि आता आपला वेळ पण महाराज बऱ्यापैकी झालेला आहे. जे काही आपले 2 चरण राहिलेले आहेत ना, ते कधी योग आला तर बघू, पण त्याच्यावर खूप विश्लेषण होईल. कमीत कमी आणखी 1 तास त्याच्यावर बोलू शकतो मी. हे शास्त्री बाबांचं ज्ञान आहे, त्याच्यामध्ये माझं नाही. पण शास्त्री बाबांची कृपा असेल तर आणखी 1 तास मी बोलू शकतो उरलेल्या 2 चरणावर. पण आपली वेळेची मर्यादा आपल्याला असल्यामुळे बाबांचा हा संदेश सर्वांनी जोपासा, बाबांची भक्ती करा, बाबांनी दिलेला आपल्याला संदेश ज्ञानेश्वरीचा जपा. आणि सर्वांनी जसं आपण आता एकत्रित आलात असंच गावामध्ये कुठल्याही प्रकारचा मतभेद ठेवू नका. मगाशी तुम्हाला उदाहरण सांगितलं ना, कुणाविषयी द्वेष, आकस, अरे हे जीवन एकदाच आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा पादिकेचा. अरे आपल्या जीवनामध्ये नर देह दुर्लभ जाणा, 100 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. हे आपल्या जीवनामध्ये परत परत माणसाला जन्म नाही, म्हणून या जन्माचं सार्थक करा, हा जीवन सार्थक करा. आणि तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. आणि कधी विठ्ठलची एक देखलिया, संत भगवान बाबा एक देखलिया, माऊली ज्ञानोबाराय एक देखलिया, संत एकनाथ महाराज एक देखलिया, किंवा छत्रपती शिवाजी महाराज एक देखलिया, धर्मवीर संभाजी महाराज एक देखलिया. म्हणून त्यांचा आपल्याला वारसा पिढ्यानपिढ्या चालावं, त्यांची अस्मिता आपल्याकडून जपली जावं. म्हणून करता हे पुतळे असतील, मंदिर असतील, त्यांची एक निशाणी असते, ती जतन आपल्याला भविष्यामध्ये करायची आहे. आणि असाच उत्तर तुमचं हा सत्कार्य हा असणारा सप्ताह वाढत जावं, अशी एक तुमचे लेकराची भाऊ बाबांच्या चरणी प्रार्थना असेल. आपलं ग्रामदैवत त्या ठिकाणी हनुमंतराय, तसेच बाबांचं या ठिकाणी मूर्ती आहे. बाबा तुमचं मनोरथ नक्कीच पूर्ण करतील. आणि सर्वांना एकदा मनापासून धन्यवाद देतो. आणि एकदा विठोबा रुक्माई होईल आणि आपल्याला भाऊ बाबांचं थोडं फक्त 1 मिनिट भजन होईल. आणि नंतर मग ज्ञानेश्वरी महाराज, ज्ञानेश्वर माऊली होईल. आणि नंतर चालू झाली तर तुमच्या गावकऱ्याच्या मनावर राहील. आणि मग आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. Oh,